वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तेल वाचवा आव्हानाला प्रतिसाद. येवल्यात नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय सायकल स्पर्धा संपन्न. 150हून अधिक सायकलपटूंचा सहभाग. आयलानगरचे ओम करंडे तर पुण्याची श्रावणी परीट विजेते. भाजप युवा मोर्चाचे समीर समदडे यांच्या वतीने शानदार आयोजन. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, ग्रामविकास व कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त येवला शहर आणि ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या तेल वाचवा पर्यावरण वाचवा या घोषणेला पाठिंबा देण्यासाठी आणि आरोग्य संदेश देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 150हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. येवला तालुक्यातील अशाच प्रकारची पहिल्यांदाच होत असलेल्या स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात क्रीडाप्रेमी व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. या सायकल स्पर्धेत पुरुष गटासाठी कोटमगाव ते गवणगाव तर महिला गटासाठी कोटमगाव ते अंदरसूल असा मार्गक्रम निश्चित करण्यात आला होता. पुरुष गट कोटमगाव ते गवणगाव प्रथम पारितोषिक 11,111 रुपये अहिल्यानगरचा ओम करंडे, तर द्वितीय पारितोषिक 7,777 सांगलीचा रेहान इब्राहिम, तर तृतीय पारितोषिक रुपये 5,555 अहिल्यानगरचा उदय टिमकेर, चतुर्थ पारितोषिक अहिल्यानगरचा गौरव अडसुरे, पाचवे पारितोषिक नाशिकचा चैतन्य वागचौरे, तर महिला गट कोटमगाव ते अंदरसूल प्रथम पारितोषिक 7,777 पुण्याची श्रावणी परेड, तर हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाडू आहे. द्वितीय पारितोषिक 5,555 सांगलीची जिनत सय्यद, तर तृतीय पारितोषिक 3,333 रुपये नाशिकची तनुजा बागोल, चतुर्थ पारितोषिक पुण्याची रोहिणी टिळक हे विजयी स्पर्धक ठरले. अजून आकर्षक म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग घेणारी सर्वात लहान स्पर्धक म्हणजे 16 वर्षाची, तर वयस्कर म्हणजे संगमनेरची बाजीराव कानवडे व वय वर्ष 80, तर हिरा कानवडे यांचे वय सुमारे 70 यांनीही तितक्याच जोमाने या स्पर्धेत सहभाग घेतला. तर प्रत्येक स्पर्धकाला सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले. या भव्य क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन भारतीय जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदेडे यांनी केले होते. या प्रसंगी विजेत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी येवल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, नगरसेविका क्षीरसागर, नगरसेविका लक्ष्मीबाई साबळे तसेच नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नाना लहरे, राजू परदेशी, धीरज परदेशी, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, राजू कोटमे, अशोक गुजर, दीपक टकले, युवराज पाटोळे, वैभव केरुळे, अरुण चव्हाण, चेतन दसे, गणेश दोडे, बाळासाहेब साताळकर, जितेंद्र करेकर, संतोष केंद्रे, विशाल कातावळे, बाळासाहेब कुरे, दत्ता सानप, सचिन साबळे, पंकज पैलवान, मिलन पाटील, संतोष नागपुरे, धनंजय नागपुरे, अजय मगर, गोकुळ कोटमे, विकास लहरे, राजू लहरे, अंबादास प्रभात, चेतन पुणेकर, बंटी लहरे, ज्ञानेश्वर लहरे, अमोल भोसले, मनीषा चव्हाण, ज्योती कपुरे आदींसह तसेच प्राध्यापक नाना लहरे व युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकलपटूंनी दाखवलेल्या कौशल्याचे आणि आयोजकांच्या नियोजनाचे येवला पंचक्रोशीत भरभरून कौतुक होत आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काही दिवसापूर्वी देशाला जे आव्हान केलेलं होतं का इंधनाची बचत टाळली पाहिजे, जिथं शक्य आहे तिथं सायकलचा वापर केला पाहिजे, मग त्याला अनुसरून
आमचे युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष व येवला नगरपालिकेचे नगरसेवक समीर भाऊ समदडिया व भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीनं या सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेसाठी 150च्या वर स्पर्धकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभाग नोंदवला आणि आज अतिशय सुंदर रीतीने ही स्पर्धा इथं पार पडली। या स्पर्धेसाठी जगदंबा देवस्थान असेल, ग्रामपंचायत कोटंगाव खुर्द असेल यांचं जे मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि या सायकलिंग स्पर्धेला नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत फोनवरून। समीर भाऊ समदडे यांचं अभिनंदन केलं, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। अतिशय चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला म्हणून शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये जे जे काही कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येतील कार्यकर्त्यांना असतील या नागरिकांना असतील त्यांनी संपर्क करण्याचं आवाहन केलेलं आहे। लोकप्रिय मंत्री आमचे आदर्शस्तंभ आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही आज येवला येथे सायकल स्पर्धा भरवली होती। त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सांगली असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल इथून स्पर्धक आले होते। स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि यापुढे आम्ही स्पर्धा भरण्यासाठी प्रयत्न करू। सर्वांना धन्यवाद। माझं नाव बाजीराव पांडुरंग कांडोडे, संगमनेर। माझं वय 79 आहे आणि मी माध्यमिक शिक्षक होतो। साधारणतः 7 वर्षापासून मी सायकलिंग करतो आहे। आत्तापर्यंत 37,000 किलोमीटर सायकलिंग केलेले। येवल्याला यायचं तर आम्हाला इथले जे राजाभाऊ कोटमे त्यांच्याबरोबर आम्ही बऱ्याचशा राईड केलेल्या आहेत। अयोध्या केली, रायगड केलं आहे, लालबागचा राजा केला आहे, नंतर पंढरपूरच्या 5 वाऱ्या केल्या। त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणे कमीत कमी भाग घ्या, पहा प्रयत्न करा, याच्यामध्ये काही आपल्याला नंबर वगैरे मिळायचं नाही, एक हाऊस म्हणून आणि ओळखीचे लोक भेटतील, त्यानिमित्ताने नवीन ओळखी होतील आणि त्यासाठी आम्ही इथं सायकलिंगमध्ये भाग घेतला। अशा प्रकारे आमच्या आत्तापर्यंत बऱ्याचशा राईड झाल्यात आणि अनेक ठिकाणची लोक पिंपळगाव जलालचे आहेत, त्यांच्यावर आम्ही तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट राईड केलेली आहे। त्यानंतर नाशिकचे आबा पाटील यांच्याबरोबर सुद्धा बऱ्याचशा राईड केलेल्या आहेत। आमच्या त्यानंतर आग्रा ते राजगड हे आबा पाटील गोळे म्हणून जे आहेत, शिवाजी महाराजांचे सरनोबत त्यांचे 32वे वंशज यांच्याबरोबर पण आम्ही राईड केलेले आहे। नमस्कार, मी सौहिरा बाजीराव कानवडे। मीही माध्यमिक शिक्षिका होते। एका कन्या शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून 25 वर्ष सेवा केलेली आहे आणि 7 वर्षापासून आम्ही सायकलिंग करतो। आमच्या सायकलिंगमध्ये असं एक चॅलेंज घेतलं होतं की 10 महिन्यामध्ये 10,000 किलोमीटर, तेही आम्ही कंप्लीट केलं। आणि या सायकल राईडला येण्याचं कारण म्हणजे राजाभाऊ कोटमे, आबा पाटील, त्याचप्रमाणे विजय बोरकडे, हे पिंपळगाव जलाचे जे ग्रुप आहेत ते सर्व लोक आम्हाला भेटणार होते। त्यांच्याबरोबर आम्हाला पुन्हा संपर्क साधता येणार होता आणि तुमच्यासारखे लोक आम्हाला बोलवतात, त्याचप्रमाणे आमची मुलाखत घेतात, आमच्याशी चांगल्या नम्रपणे बोलतात, आमचा सन्मान करतात, त्याबद्दल आम्ही खूप धन्य झालेलो आहोत। जीवनामध्ये बाकी सगळं काही आहे, परंतु हा जो आनंद आहे हा मिळवण्यासाठी आम्ही येत असतो। तसेच गिरीश महाजन यांच्यासाठी आम्ही ही राईड केलेली आहे, कारण आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत। आमच्या मनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मोदीबद्दल या ठिकाणी येवल्याचे जे आहेत नगरसेवक समीर भाऊ यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, कारण गिरीश महाजन आणि आम्ही साधारणतः मोदी साहेबांना मानणारे माणसं आहोत, देवेंद्र फडणवीस, कारण आमच्या संगमनेरमधून आम्ही काँग्रेसचा माणूस या ठिकाणी कायम निवडून येणार असून आमचा भाचा अमोल खताळ यांना आम्ही निवडून आणलेले आहे। म्हणजे आम्ही हे कार्यकर्ते आणि समीर भाऊबद्दल आम्हाला खूप आदर आहे, म्हणून आम्ही इथं सहभागी झालेलो आहोत। समीर भाऊबद्दल बोलायचं झालं तर मी इथं न निघाले आणि थोडी पुढे गेले, अर्धाच किलोमीटर गेले असेल, माझा ब्रेक फेल झाला होता, मी मागे येणार होते, तेवढं समीर भाऊ आले आणि त्यांनी माझा तो ब्रेक जोडला आणि माझी राईड पूर्ण झाली। पुनश्च धन्यवाद।